अंपायर मॅचेस 2-2 ओव्हर के खेले जाएंगे. यस, टाइम नाही भाऊ, 5 वाजताय. अंपायर एंड कमेटी डिसीजन प्लीज. राय कैप्टन, 2 ओवर का मैच है. चलिए, आधा घंटा एक मैच को जाएगा. 6 बजे अंधेरा हो जाता है. 2 मैच है, 30 मिनट्स कम से कम मैच को जाता है आपकी. बिल्कुल, यहां पर डिसीजन फेरबदल करने का अधिकार यहां पर कमेटी को है, इसलिए 2 ओवरों का ये मैच खेला जाएगा. ये चीज ध्यान में रखें. सेकेंड सेमीफाइनल शुरू होने की कगार पर है. सलामी बल्लेबाज ताबड़तोड़ ग्राउंड के अंदर भेजना है और अंपायर समय के अनुसार 10 मिनट में एक इनिंग की समाप्ति होना जरूरी. 10 मिनट का समय यहां पर फील्डिंग यूनिट टीम राई आपको दिया गया है. 10 मिनट में अगर आपने अपनी इनिंग की समाप्ति नहीं करी तो इस वक्त आपको पेनल्टी लग सकती है. चलिए, सेकंड सेमीफाइनल की शुरुआत होने जा रही है और इस सेमीफाइनल की मैच के लिए मेरे साथ जुड़ चुके हैं स्वीट वॉइस ऑफ कासर वडोली. इस मैच का आंखों देखा हाल सुनाने के लिए जरूर चलते हैं उनकी तरफ. सेमीफायनल नंबर 2 इथं सुरुवात होत असताना जेम्स बॉन्ड राय या संघाने टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. नरेश फोर्ट्स या संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित आणि सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये मोनिश आणि अनिकेत. पंचाचा इशारा. सामन्याला सुरुवात करतोय. पहिला षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मार्कवर हितेश. पहिला चेंडू प्रहार लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चांगला झेल आणि पहिला विकेटचा पतन, फलंदाज बाद. हितेश याला पहिला यश मिळतंय. जेम्स बॉन्ड राय या टीमची धावसंख्या 0. गोल्डन डकचा शिकार. इथे मोनिश पहिल्या चेंडूवर बाद झाला. चांगला प्रहार केला होता, मात्र लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि एक लेलिया सादर करणारा झेल संपादन केला. एक गडी 0. नवीन फलंदाज दीपेश. 2 षटकांचा खेळ आहे, त्यामुळे इथे प्रत्येक चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न झाला. पहिल्या चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न केला, स्वागत करायचा होता. इथं गोलंदाज हितेश याचं मत हितेश याने स्वागत केलं. फलंदाज मोनिश याचं पहिल्या विकेटचं पतन, फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दीपेश. अनिकेत स्ट्रायकिंग एंडला. शॉर्ट ऑफ लेन ऑन साइडला चेंडू स्क्वेअर क्षेत्रामध्ये एक सिंगल तर मिळेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? चांगला क्षेत्ररक्षण, चांगली फेकी आणि तत्पूर्वी फक्त एकच धावावर समाधान व्यक्त करावं लागेल फलंदाज अनिकेत आणि दीपेश या 2 फलंदाजाला. आता एका सिंगलने इथं धावफलकाला आकार देतो फलंदाज अनिकेत. एका धावाने आपल्या स्वतःचं, एका धावाने संघाचं खातं उघडतोय. हितेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. आता मात्र समोर आहे फलंदाज दीपेश. अतिशय चांगला रनअप, लेंथ, लाईन, अचूक टप्प्यावर गोलंदाजी सर्व काय या गोलंदाजामध्ये. ऑफसाईडला चेंडू, पॉइंट मधून चेंडू, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळते. तिथे फक्त एक सिंगल मिळते आणि एक सिंगल बरोबर टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर आतापर्यंत 2. दोन्ही फलंदाजांना एक सिंगलने आपलं योगदान टीमसाठी दिलंय. मोनिशचा फलंदाज स्वस्तामध्ये बाद झाला. मोठा फटका खेळताना मिड ऑफ लॉंग ऑफ मध्ये चांगलं झेल संपादन केलं आणि पहिल्या विकेटचं पतन झालं. इथं संत आणि सावध सुरुवात, कारण पहिला धक्का बसलाय नरेश फोर्ट्स वडवली या टीमला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. शॉर्ट प्लेन ऑन साइडला चेंडू मिड विकेट रिजन मध्ये चांगला झेल पुन्हा एकदा संपादन केलंय आणि इथे विकेट नंबर 2 उदंबच्या दिशेने अनिकेत हा फलंदाज देखील बाद. दोन फलंदाज तर इथे बाद झालेत पहिल्या 0वर. त्यानंतर लगेच दुसरा फलंदाज बाद झाला 2 या धावसंख्येवर. मनीष आणि अनिकेत हे फलंदाज बॅक टू पॅव्हेलियन. टीमची धावसंख्या फक्त 2 असताना हितेश चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत त्यांनी 4 चेंडू टाकलेत. 4 चेंडूमध्ये 2 धावा, 2 गडी बाद केले. चांगला स्पेल त्याच्याकडनं हाताळला जातोय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. दीपेश आणि नवीन फलंदाज निकेतन नॉन स्ट्राईक एंडला. पुढचा चेंडू चेंज ऑफ स्पेस ऑन साइडला चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा इथे खराब क्षेत्ररक्षण पाहायला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे होतोय. इथे थोडासा
फंबलिंग झालं होतं फलंदाज आणि इथे कुठेतरी खेळाडूला दुखापत बॅट्समन आणि निकेतन हा निकेतन याला दुखापत पायाला झाली. धाव घेत असताना तो पडला. गोलंदाजाचा पाय त्याच्या पायाला अडकला. चार धावा. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील इथे गोलंदाजी मार्गावर ऑफ साइडला आपण एकदा कव्हर आणि पॉइंटच्या मध्ये चेंडूची अडवणूक करीपर्यंत फक्त एक सिंगल मिळालं. सिंगल बरोबर षटक संपला. पहिला एक षटकाचा खेळ संपन्न झाला आणि पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा अर्जित करतोय नरेश स्पोर्ट्स कासारवडे हा संघ आणि टीमची धावसंख्या 5 2 गडी बाद. नवीन गोलंदाज जगदीश. यानंतर लगेच अंतिम सामन्याला सुरुवात होणार आहे. अंतिम सामन्यामध्ये संघ जाऊन पोहोचलाय जयदुर्गा भादवड. उपांत्य फेरीचा सामना सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. पहिला षटक हाताला रितेश आणि 5 धावा 2 गडी बाद. आता मात्र जगदीश गोलंदाजीसाठी येतोय. निकेतन दुखापत झाली आणि त्या कारणाने मयूर हा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला वरती छोटी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. फक्त एक सिंगल मिळतोय फलंदाज दीपेश याला. एक सिंगल बरोबर टीमची धाव संख्या 6. संत आणि सावध सुरुवात. फुलटॉस होता ऑन साइडला. पंचांचा इशारा वाईड. एक एक्स्ट्रा रन मिळते आणि एक्स्ट्रा रन बरोबर टीमची धाव संख्या इथे मात्र 7 धावा. संत आणि सावध सुरुवात इथे होत असताना बॅटिंग करणारा नरेश स्पोर्ट्स कासरडे हा ऑन साइडला. मात्र इथे फक्त एक सिंगल मिळेल. डिक्लेरेशन झोन मध्ये हा चेंडू गेला. एक सिंगल बरोबर टीमची धाव संख्या स्कोअर कार्डवर आतापर्यंत 8. 2 षटकांचा हा सामना आहे. फक्त सेमीफायनल कारण बेल आपल्याकडे खूप कमी आहे त्या कारणाने इथे कमिटीचा निर्णय 2 षटकांचा सामना. यानंतर अंतिम सामना देखील 2 षटकांचा होईल. गोलंदाज मार्कवर पुन्हा एकदा जगदीश. 4 चेंडू शिल्लक आहेत. टीमची धावसंख्या 8. पहिल्या षटकामध्ये तर 5 धावा आल्या होत्या. मात्र इथे दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडू 1 आले नंतर वाईड आला आणि लगेच सिंगल. म्हणजे 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. बघायचं 4 चेंडू मध्ये एखादा फटका येईल का बॅट्समनच्या बॅटमधून. ऑन साइडला बिगिट करण्याचा प्रयत्न मात्र आउटसाइड ऑफ स्टंप. यस पंचांचा इशारा पुन्हा एकदा येतोय. हा चेंडू वाईड स्वर हाताला जातो गोलंदाज जगदीश याच्याकडनं. एक सिंगल मिळते आणि सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 9.
ऑन साइडला पुन्हा एकदा फक्त एकच सिंगल मिळेल डिक्लेरेशन झोन मध्ये आणि सिंगल बरोबर टीमची धावसंख्या इथे 10 धावा इथे पकडण्याचा प्रयत्न इथे करत असतात दोन्ही बॅट्समन मात्र डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जातोय मयूर आणि आता पुन्हा एकदा मयूर स्ट्राईक एंडला दीपेश नॉन स्ट्राईक एंडला जगदीश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर ऑन साइडला पुन्हा एकदा स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये एक सिंगल चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि इतके खराब पैकी दुसरी धाव घेण्याचा देखील इथं प्रयत्न होता मयूर याचं मात्र फक्त एकच धावावर समाधान मानावं लागतं दोन्ही फलंदाजांना कारण क्षेत्ररक्षण चांगलं झालंय आणि एक सिंगल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 11 दोन चेंडू शिल्लक आहेत 11 धावा एखादा फटका यायला हवा नरेश स्पोर्ट्स कासरवाडी या टीम कडनं मात्र गोलंदाजी चांगली होते पुन्हा एकदा ऑन साइडला जागेवर खेळण्याचा प्रयत्न इथं फलंदाजाचा फसतोय आणि इथे यष्टीचित च्या स्वरूपात हा फलंदाज बाद झाला यष्टीरक्षकाकडे चतुराई कामाला लागली कारण त्याने पाहिलं पॉपिंग क्रीजच्या थोडासा बाहेर पाय आहे लगेच यष्टी उद्ध्वस्त केली आणि पंचांकडनं दाद मागितली आणि पंचाने ती उचलून धरली आणि इथे तिसऱ्या विकेटचं पतन झालं टीमची धावसंख्या फक्त असताना 11 शेवटचा चेंडू शेवटचा चेंडू भावेश फक्त टीमची धावसंख्या 11 तीन फलंदाज बाद पहिला 0वर दुसरा 2 या आकड्यावर तिसरा फलंदाज 11 या धावसंख्येवर आणि शेवटचा चेंडू शिल्लक आहे गोलंदाजी मार्गावर जगदीश पहिल्या षटकामध्ये 5 धावा इतिशने दिल्या आणि आता या षटकामध्ये धावा खर्च करतो 6 आणि एक फलंदाज बाद करण्यामध्ये देखील तो सफल ठरतो म्हणजे शेवटचा चेंडू कशा प्रकारे हाताळेल गोलंदाज आणि त्याला प्रत्युत्तर कशा प्रकारे देईल फलंदाज भावेश जागेवरून खेळण्याचा प्रयत्न कुठल्या प्रकारचा पद्धतीचा वापर इथं दाखवता आला नाही फलंदाजाला आणि त्याच कारणाने हे दोन शेवटचे चेंडू निर्धाव हाताळत गोलंदाज जगदीश आणि फक्त 2 षटकामध्ये 11 धावांवर समाधान मानलं नरेश स्पोर्ट्स कासारवडली या टीमने आणि 12 धावांचं इथं लक्ष ठेवलंय अंतिम सामन्यामध्ये जाऊन पोहोचण्यासाठी जेम्स वनराय या संघासमोर
तर सेमीफायनल मॅच मैदानाच्या आतमध्ये जेम्स बॉन्ड राय विरुद्ध नरेश फोर्स कासरवडवली फक्त 11 धावा पूर्ण केल्या 2 षटकांमध्ये 12 धावांचं लक्ष्य आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीर सोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले प्रफुल्ल आणि नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज प्रशांत गोलंदाजी मार्कवर संदीप 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी आणि अंतिम सामन्यामध्ये कुठला संघ जाऊन धडाडेल हे देखील पाहणं तिकडेच महत्वाचं आहे. जेम्स बॉन्ड राय ह्या संघाने 2 षटकामध्ये फक्त 11 धावा दिल्यात आणि 12 धावांचं लक्ष्य इथे समोर ठेवलंय. संदीप पहिला षटक स्ट्रायकिंग एंडला फलंदाज प्रफुल्ल षटक प्लेअर ऑन साइडला चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये 1 बॉल चेंडू अनिकेत अडवतोय दीपेश अडवतोय तत्पूर्वी फक्त एक सिंगल मिळते फलंदाज प्रफुल्लला. प्रफुल्ल एका धावाने आपलं खातं उघडतोय. टीमची धावसंख्या 1 प्रत्येक चेंडू 1 धाव अर्जित करावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी अंतिम सामन्यामध्ये पोहोचण्यासाठी. तर कशा पद्धतीने नरेश फोर्स वरवली या संघाचे गोलंदाजी करेल हे 12 धावांपेक्षा आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न होईल का त्यांच्या मार्फत आणि अंतिम सामन्यामध्ये जाऊन धडाडेल नरेश फोर्स वडवली की जेम्स बॉन्ड राय हा संघ. षटक प्लेन ऑफ साइडला पॉइंट मध्ये कट करण्याचा होता मात्र चेंडू जवळ फ्लाय स्लिप्स रिझन मधून डिक्लेरेशन झोन मध्ये फक्त एक सिंगल मिळाले आणि सिंगल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर कार्डवर आतापर्यंत 2 धावा धाव फलकावर इथं लगवल्यात. प्रफुल्ल आणि प्रशांत या 2 फलंदाजाने प्रत्येकी 1-1 धावांवर खेळतोय. संदीप पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर 2 ते 3 मोठे धक्के द्यावे लागतील जेम्स बॉन्ड राय या टीमला तर नक्कीच हलकासा कमबॅक होईल. नरेश फोर्स वडवली या टीमकडनं संदीप गोलंदाजी ऑफ साइडला यावेळेला क्षेत्ररक्षण तिथे नाही आहे आणि मात्र इथे कव्हरचं क्षेत्ररक्षण तिथे जाऊन डीप कव्हरचं क्षेत्ररक्षण जाऊन तिथे फील करतो परी घेणारे 2 धावा आणि 2 धावांबरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत जाऊन पोहोचते ती बिनगडी बाद 4 धावा. 4 धावा धाव फलकावर षटक क्रमांक पहिलं इथं चालू आहे आणि संदीप भोईर गोलंदाजी मार्कवर तर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज प्रशांत वैयक्तिक खेळतो 3 या धावसंख्येवर तर प्रफुल्ल खेळतो नॉन स्ट्राईक एंडला 1 या धावसंख्येवर. पुढचा चेंडू ऑफ साइडला इथं मिड ऑफ क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आणि इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला होता का मात्र तसं होताना दिसत नाही कारण पाय त्यांनी ते एसटी उद्ध्वस्त केले मात्र चेंडू त्याच्या हाताला लागला आणि इथे 1 धाव अर्जित केली जाते फलंदाज प्रशांत यांच्याकडनं. 1 धाव आणि टीमची धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचते. खूप रिस्की असते मिडॉनच्या क्षेत्रामध्ये जेव्हा तुम्ही स्ट्रोक लागत धाव घेण्याचा प्रयत्न करतो कारण तिथला खेळाडू आहे त्या खेळाडूच्या नजरा नेहमी त्या 3 स्टंपवर असतात आणि हेच चित्र इथं आपण पाहिलं. पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेट संदीप भोईर यावेळी शॉट ऑफ लेन होता चेंडू आणि इथे ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न फसतो फलंदाजाचा मात्र एक सिंगल तर मिळेल या बॅट्समनला आणि या बॅट्समनची धावसंख्या एकंदरीत 2 आणि टीमची धावसंख्या 6 धावा अजूनही 6 धावांची आवश्यकता आहे अंतिम सामन्यामधून पोहोचण्यासाठी जेम्स बॉन्ड राय या संघाला. इथं संघर्ष करावा लागेल संदीप भोईर या गोलंदाजाला शेवटच्या श्वासापर्यंत लढावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी मात्र तशी स्थिती उद्भवेल का. ऑन साइडला इथे मात्र 1 बॉल्स चेंडू अडवतोय मयूर चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळते. एक फक्त सिंगल मिळेल आणि सिंगल बरोबर षटक संपतो पहिला आणि पहिला षटक संपला. टीमची धावसंख्या आवश्यकता होती 6 धावांची आणि त्याहून चांगली कामगिरी इथे करत असताना फलंदाज प्रफुल्ल आणि प्रशांत 7 धाव अर्जित करतात. येणारे शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये अंतिम सामन्यामध्ये जाऊन पोहोचण्यासाठी जेम्स बॉन्ड राय या टीमला धावसंख्येची आवश्यकता आहे ती 5. मानसिक दबाव आहे गोलंदाजी करणाऱ्या संघावर. नरेश फोर्स कासरवडवली बघा मानसिक दबाव दूर करण्याचा प्रयत्न होईल का या फलंदाजाच्या मार्फत चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होईल का. षटक क्रमांक 2 अंतिम निर्णायक षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मार्कवर सचिन 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता अजून मॅच संपली नाही अजूनही शाश्वती आहे. नरेश फोर्स कासरवडवली या टीमला 6 चेंडू आणि इथे 5 धावांची आवश्यकता आहे. लागोपाठ जर 2 ते 3 मोठे धक्के दिले जेम्स बॉन्ड राय या टीमला तर नक्कीच पारडं जड होईल. नरेश फोर्स वडवली या टीमचा पहिला चेंडू तर खराब टाकलाय गोलंदाजाने. अशा स्टेजवर तुम्ही अशी गोलंदाजी करू शकत नाही कारण शेवटचा अंतिम क्षण आहे. इथे 6 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता होती मात्र पहिला चेंडू खराब 8 धावा धावफलकावर आतापर्यंत स्कोर कार्डवर आणि येणारे 7 चेंडू मध्ये विजयासाठी 4 धावांची आवश्यकता.
ऑफ साईडला आणि इथे हो हो काय क्रिकेट क्षेत्ररक्षणाचा दर्जा इथे पाहायला मिळाला. असं वाटलं होतं की नक्कीच हा चेंडू सीमेच्या पलीकडे जाईल आणि मॅच संपेल, मात्र इथे फक्त एक सिंगल देतोय आणि सिंगल बरोबर टीमची धाव संख्या जाऊन पोहोचते ती स्कोअर कार्डवर 9. 5 चेंडू 3 धावा, 5-3 समीकरण. पाच चेंडू आणि 3 धावा. सचिन गोलंदाजी मार्गवर. खराब चेंडू, खराब क्रिकेट इथे पाहायला मिळते. शेवटच्या स्टेजवर खराब गोलंदाजी सचिन याच्या परफेक्ट 2 वाईड तर आतापर्यंत टाकले. फक्त 5 धावांची आवश्यकता. प्रत्येक धाव ही खूप महत्वाची होती दोन्ही संघांसाठी. इथे तो वाईड तर टाकलाय, 2 धावांची आवश्यकता. ऑन ऑफ साईडला बघायचं इथं झेलच्या मध्ये परिवर्तन होईल का आणि इथे चांगला झेल तर टिपलाय. नक्कीच खराब गोलंदाजी झाली. ते 2 चेंडू जर खराब टाकले नसते तर अजूनही मॅच मध्ये रोमर्षक असता, मात्र इथे 2 वाईड टाकले. येणारे चेंडू तुमच्याकडे शिल्लक आहेत ते 4 आणि 4 चेंडू मध्ये फक्त 2. 4-2. प्लीज लगेच घाई करा, लगेच निर्णय घ्या. चार चेंडू 2 धावा. प्रफुल आणि हितेश. 4-2. सचिन हो इथे पायचीची अपील, स्ट्रॉंग अपील केली होती इथे, मात्र इथे पंच अपील खारिज करतात. लेग बाईचा इशारा. इथे जर धक्का बसला असता तर नक्कीच चांगलं मॅच पुन्हा एकदा मॅच म्हणजे ट्विस्ट रंगत निर्माण झाली असती, मात्र इथे स्कोअर लेवल झालाय. विजयासाठी 3 चेंडू आणि 1 धावाची आवश्यकता. 3 चेंडू आणि 1 धावाची आवश्यकता. हा सामना जिंकण्यासाठी विजय अंतिम सामन्यामध्ये बघायचा आहे. जवळजवळ जेम्स बॉन्ड राय हा संघ इथे अंतिम सामन्याकडे जाताना वाटचाल करत असताना आपण पाहतो. या संघाला 3 चेंडू आणि 1 धावाची आवश्यकता. बिगेट करण्याचा प्रयत्न 2 मध्ये 1 बघायचा. 2 चेंडू आणि 1 धावाची आवश्यकता. नक्कीच ते मी तर म्हणेन 2 खराब चेंडू हाताळले हे सचिन याने, मात्र गोलंदाजी ते चांगली झाली होती त्याच्याकडनं. बघायचा अजूनही मॅच आहे. दोन्ही संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 2 चेंडू आणि 1 धावाची आवश्यकता. 2 चेंडू आणि 1 धाव. अंतिम सामन्यामध्ये कुठला संघ जाऊन पोहोचेल? नरेश वट्स वडवली, जेम्स बॉन्ड राई. 2 चेंडू आणि 1 धावाची आवश्यकता. ऑफ साईडला इथे मात्र क्षेत्ररक्षण खूपच जवळ होतं आणि चेंडू जाईल सीमेच्या बाहेर. इथे 4 धावा मिळतात आणि अशा प्रकारे जेम्स बॉन्ड राई हा संघ अंतिम सामन्यामध्ये जाऊन पोहोचलाय. अंतिम सामना लगेच भादवड विरुद्ध जेम्स बॉन्ड राई. जय दुर्गा बी भादवड संघाच्या संघनायकाने इथे यायचं आहे. मुकेश राई संघाचं, जेम्स बॉन्ड राई संघाचा संघनायक. टॉस नाणेफेकी करून घ्यायची आधी तुम्ही. आधा घंटा में अंधेरा होएगा. ये मैच को आधा घंटा लगेगा. दोनों वो 22 मिनट अभी मैच स्टार्ट होने को जाएगा. आधा घंटा 5 मिनट जाएगा बरोबर ना. आधा घंटा हो गया ना. आधा घंटे में ये मैच खत्म होएगा. विनंती करेन भादवड संघाला, भादवड संघाचा कर्णधार इथे आलाय का? आलाय. ओके धन्यवाद. राई संघाचा कर्णधार या. दोन्ही संघाचे कर्णधार आलेत. विनंती करेन सतीश यांना नाणेफेकी करून घ्या. आजचे मान्यवर व्यक्ती इथे उपस्थित आहेत. पोषमात्र स्पोर्ट्स भाईंदरपाडा आयोजित भव्य दिवस टुर्नामेंट आपण पाहतोय. अंतिम दिवस आणि